ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटतं की दुबई फक्त टुरिझमवर चालतं. पण तसं बिलकुल नाही आहे. टुरिझम सगळ्यात मोठा पार्ट आहे, नो डाऊट. दुबईचं इकॉनॉमी जी आहे, ती ट्रेडिंग, देन टुरिझम. म्हणजे दुबईला जे बंदर नैसर्गिकरित्या आपण म्हणतो पोर्ट, मिडल ईस्ट एशिया, इकडनं साऊथ ईस्ट एशिया, इथून जे जहाजं वगैरे जातात, त्यांना मधला स्टॉप हा दुबई आहे. तिथून ते पुढे युरोप, आफ्रिका, अमेरिका या साईडला जातात. सेम गोज विथ एअरलाईन इंडस्ट्री ऑल्सो. दुबईची जी प्रीमियम एअरलाईन आहे, एमिरेट्स एअरलाईन, ती सुद्धा त्यांना सुद्धा त्यांच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनचा, भौगोलिकरित्या दुबई एशिया आणि युरोप, अमेरिका यांच्या मध्यभागी आहे. त्याच्यामुळे जे लाँग हॉल फ्लाईट्स असतात, की ज्या फ्लाईटला 15,000 माईल्स किंवा 15-16,000 किलोमीटर्सहून अधिक प्रवास करायचा आहे, ते एका वन शॉटमध्ये एवढी लांब फ्लाईट जात नाही कधी. तर त्यांना रिफ्युएलिंगसाठी, पेट्रोल भरण्यासाठी पुन्हा एक स्टॉप घ्यावा लागतो. सो दुबईच्या इकॉनॉमीमध्ये ट्रेडिंग आहे, तुमचं टुरिझम आहे, देन क्रिप्टोकरन्सी, फायनान्शियलसुद्धा दुबई हब आहे. ट्रेडिंग त्याच्यामध्ये फॉरेक्स आहे, क्रिप्टोकरन्सी आहे, शेअर मार्केट सुद्धा तिथलं आहे. ग्लोबल फायनान्शियल हब म्हणून दुबई आता उदयाला येते.